बेंगळुरू येथील एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातील 32 वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने आता एकच खळबळ उडाली। तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित गौरी खेडेकरच्या पतीने घरमालकाला फोन करून फ्लॅटमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती दिली। त्यानंतर घरमालकाने पोलिसांना हा प्रकार कळवला। गौरी तिचा पती राकेश राजेंद्र खेडकर सोबत पुलिमाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोडाकवनल्ली परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होती। राकेश एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो। या दरम्यान बंगळुरू पोलिसांनी पती राकेश खेडकरला महाराष्ट्रातून ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं। मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या राकेश आणि गौरी यांचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते। ते फेब्रुवारी 2025 मध्ये घटना घडली त्या घरात भाड्याने राहायला आले होते। गौरी गृहिणी होती आणि ती नोकरीच्या शोधात होती। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमेध मनोर आपल्या सोबत जोडलेत। सुमेध, धक्कादायक अशी घटना घडली आहे। 2 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं आणि आता हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे। त्या प्रकारची संशय व्यक्त करण्यात आला। काय सविस्तर माहिती याबाबतची? नक्कीच करण, हा प्रकार 2 वर्ष झाल्यापूर्वी यांचं लग्न झालं होतं। पतीची हत्या करून डेड बॉडीची सुटकेसमध्ये टाकून हे बाथरूममध्ये ठेवल्याचा हा प्रकार घडलेला आहे। यानंतर त्यांनी मालकाला फोन करून याची माहिती केल्याची आपल्याला माहिती मिळते आहे। डेड बॉडी फ्लॅटमध्ये सुटकेसमध्ये टाकल्यानंतर पोलिसांनी यावर तपास केलेला आहे। आरोपींनी घटनेनंतर पुण्यातून यांना ताब्यातही घेतण्यात आलेलं आहे आणि चौकशीसाठी बेंगलोर पोलिसांना आता परत आणलेलं आहे। अगदी सुमेध, धक्कादायक अशी घटना आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।